चित्रपती व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्कार 2023 आणि याचे मानकरी आहेत चतुरस्त्र अभिनेते शिवाजी साटम। मराठी नाटकांपासून आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात करून मराठी हिंदी चित्रपट, मराठी मालिका, हिंदी मालिका असा त्यांचा कारकिर्दीचा चढता आलेख राहिला आहे। CID मालिका आणि त्यातील ACP प्रद्युम्न हे त्यांनी साकारलेलं पात्र अगदी लहान मुलापासून ते वयोवृद्धापर्यंत सर्वांनाच आवडलेलं पात्र। त्याशिवाय दे धक्का यासारख्या चित्रपटांमधून त्यांनी साकारलेल्या नर्मविनोदी भूमिकाही रसिकांना खूप भावल्या आहेत। श्रीयुत शिवाजी साटम यांना पुरस्कार स्वीकारण्यासाठी मंचावर आमंत्रित करण्यापूर्वी आपण बघणार आहोत त्यांच्या कारकिर्दीचा आढावा घेणारी छोटीशी ध्वनी चित्रफीत। चित्तवेधक अभिनय कलेचा वस्तुपाठ श्री शिवाजी साटम। शब्द सारे भेदक नजर, करारी आवाज, भरदार यष्टी ही कलावंत म्हणून निर्माण झालेली ओळख आपण निरंतर जपलीत, जोपासलीत। 100 ह्या मालिकेतील इन्स्पेक्टरच्या भूमिकेने आपली घराघरात ओळख निर्माण झाली। सलग 22 वर्ष प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय ठरलेल्या CID मालिकेतील ACP प्रद्युम्न ह्या भूमिकेने प्रेक्षकांच्या मनातच आपण घर केलं। हे बाबा, पाव भाजी का धंधा कोई मामूली धंधा नहीं है। अपन है ना, अपन माल उठाएगा बाइकला से डायरेक्ट, नासिक से डायरेक्ट। 8 रुपए का बटाटा 4 रुपए में। मेरी बात सुनो बाबा, बात तो सुनो बाबा। अरे माँ बोलना। अरे चुप ना बाबा, चुप ना। नहीं देगा ना पैसे? देता हूँ ना। चित्रपट माध्यमात देखील आपण सहज मिसळून गेलात, रुजलात आणि कलावंत म्हणून बहरलात। उत्तरायण, दे धक्का, नायक, यशवंत, हापूस, गुलाम मुस्तफा, सूर्यवंशम, 100 डेज नवनव्या भूमिका स्वीकारून आपल्या अभ्यासू वृत्तीने प्रत्येक व्यक्तिरेखा जिवंत करणारा आपला कलंदर कला प्रवास अवखळपणे सुरू आहे। कला क्षेत्रातील आपल्या योगदानाबद्दल महाराष्ट्र शासनाच्या वतीने सन 2023 ह्या वर्षीचा चित्रपती व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्कार आपल्याला प्रदान करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे। नमस्कार मित्रांनो, मी शिवाजी साटम। आज चित्रपती व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्कार मला शासनाने जाहीर केला आहे, त्याबद्दल मला अत्यंत आनंद होत आहे। अगदी खरं सांगू का, अगदी खूप मोठा सन्मान केल्यासारखं वाटत आहे मला, आणि त्याबद्दल मी महाराष्ट्र राज्य शासनाचा आणि तसंच सांस्कृतिक कार्यालयाचा, या सगळ्यांचा मी अत्यंत आभारी आहे। जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया सर्वांचे लाडके ACP प्रद्युम्न उर्फ शिवाजी साटम यांचं।
माननीय शिवाजी साटम सरांचं खूप खूप अभिनंदन आणि त्यांना मी स्थानापन्न होण्याची विनंती करते. ही स्टँडिंग ओव्हेशनच खूप बोलकी आहे खरं तर. नमस्कार. एक तर लिहून दिलेलं पाठ करून बोलणं एवढं सोपं असतं, हे असं बोलणं शक्य नाही म्हणण्यापेक्षा कठीण आहे. प्रथमतः महाराष्ट्र राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्याचे मंत्री आपले लाडके मुनगंटीवार साहेब, आम्हा सर्वांचंच सांस्कृतिक लोकांची प्रेम आहे या माणसावर, कारण हे तितकेच प्रेमळ आहेत, जनरस आहेत. महाराष्ट्र राज्यसुद्धा आणि इतर सगळे मान्यवर इथे जे आहेत. आज चित्रपती व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्कार मला शांताराम बापूंच्या नावाचा मिळाला. याच्या इतका मोठा मान दुसरा असू शकत नाही माझ्यासाठी खरंच. म्हणजे खूप मन भरून आलं जेव्हा मला कळलं तेव्हा. पण अगदी खरं सांगू का, इथे तर हे सगळे बसलेले माझे सगळे सोयरेच आहेत माझ्या या क्षेत्रातले. काही वडील आहेत, काही बरोबरीचे आहेत, पण तितकेच ग्रेट आहेत सगळे. त्या सगळ्यांना मी एकच सांगेन, मला जेव्हा हा पारितोषिक तुम्ही जाहीर केलं तेव्हा मला वाटलं की माझ्यासाठी का. तर मी खरं सांगू का, हा पारितोषिक घेताना मला पहिला आठवलं तर माझ्या बालपणापासूनचा आपल्या मुंबईतल्या मराठमोळा अस्सल गणेशोत्सवाचा. मी म्हणेन तिथेच माझी सुरुवात झाली नाटकं पाहण्याची, नाटकात काम करण्याची. तिथून मग मराठी रंगभूमीवर आणि तिथून मग पुन्हा अगदी इथे सांगण्यासारखी गोष्ट की माझी पहिल्यांदा मी जेव्हा कॅमेरा फेस केला होता आपल्या मुंबई मराठी दूरदर्शनवर. याच्या अगोदर मी कधी कॅमेराच्या समोर उभा राहिलो नव्हतो. तर ते सुद्धा तेवढंच, आणि मराठी दूरदर्शन. आणि मग त्यानंतर चित्रपट झाले, सगळे झाले. पण मोठमोठ्या लोकांच्याबरोबर कामं केली, दिग्दर्शकांबरोबर, लेखकांच्याबरोबर, आणि खूप ग्रेट कलाकारांची सगळी कामं पाहिली. म्हणजे त्यात स्त्रीसुद्धा आणि पुरुषसुद्धा कलाकार होते. त्यातली एक तर आमची इथे बसलेलीच आहे रोहिणी. म्हणजे मला खूप सुवर्ण संधी होती तिच्याबरोबर काम करायला मिळालं. मला वाटते 1979-80च्या दरम्यानची गोष्ट आहे, खंडोबाचं लगीन. तर अशी सगळी मोठी मंडळी. मी म्हणेन की माझं हे पारितोषिक मी माझ्या रसिक प्रेक्षकांना, ज्यांनी खूप आतोनात प्रेम केलं आणि ज्याच्यामुळे आज हा सगळा प्रवास इतका आनंदी झाला, तो हा पुरस्कार मी त्यांना अर्पण करतो आणि या माझ्या रंगदेवतेला करतो. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र, आणि सर्वांना राम राम. धन्यवाद सर. यानंतरच्या पुरस्काराची